नमस्कार। आता फेब्रुवारी आणि मार्च महिना म्हणजे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा काळ। परीक्षेचा काळ म्हटला की कुटुंबामध्ये देखील टेन्शन, आई वडिलांना देखील टेन्शन। परंतु या संबंधामध्ये मी माझा जो अनुभव आहे किंवा मी सार्वजनिक जीवनामध्ये जो काम करतो त्यामध्ये जो मला प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे त्यासंबंधी एक मित्रत्वाच्या नात्याने मी काही गोष्टी सांगू इच्छितो। खरं म्हणजे अगदी बिनधास्तपणे, निर्धास्तपणे, भयमुक्त, चिंतामुक्त आपण परीक्षेला जर गेलो तर 100% आपल्याला यश मिळतं। परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की भय आणि चिंतेने आपण ग्रासलेले असतो की मी पास होईन का, मला मार्क भरपूर मिळतील का, आणि त्याच्यामध्ये देखील आपल्यामध्ये एक दबाव देखील असतो। कारण की शिक्षकांनाही वाटत असतं की याला चांगले मार्क मिळाले पाहिजेत, तुला 90च्या वर मिळाला पाहिजे, 100 मार्क मिळाले पाहिजेत। पालकांना देखील आणि विशेष करून आपल्या आईला देखील वाटत असतं आणि ती देखील सारखा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असते चांगल्या हेतूने। हेतू अतिशय चांगला असतो, पण या दबावाखाली काही वेळेला आपण गांगरून पण जातो आणि आपला आत्मविश्वास पण ढळायला लागतो की हे होईल का, नाही ते होईल का, आणि त्याच्यामुळे भयमुक्त राहा, चिंतामुक्त राहा आणि परीक्षेला तुम्ही सामोरं जा।